महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर असा एक बीच आहे जिथे गेल्यावर वेळ कसा जातो हेच कळत नाही. समुद्राच्या शांत लाटा, लालसर वाळू, नारळांच्या झाडांची रांग आणि सूर्यास्ताचा असा नजारा की कॅमेरा बंद करावासा वाटत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दापोलीजवळच्या प्रसिद्ध लाडगर बीचबद्दल, जो तामस तीर्थ म्हणूनही ओळखला जातो. लाडगर बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे. दापोली शहरापासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती असलेला हा बीच पर्यटकांसाठी मोठं आकर्षण बनला आहे. मुंबई, पुणे किंवा कोल्हापूरमधून अनेक लोक खास विकेंडला इथे फिरायला जात असतात, कारण इथलं वातावरण शहराच्या गोंगाटापासून पूर्णपणे वेगळं आणि शांत असतं. लाडगर बीचची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथली लालसर वाळू. सूर्यास्ताच्या वेळी ही वाळू आणि समुद्राचं पाणी मिळून असा नजारा तयार करतात की जणू संपूर्ण समुद्र लाल रंगात रंगला आहे. म्हणूनच या ठिकाणाला तामस तीर्थ असं नाव मिळालं आहे. स्थानिक लोकांच्या मते समुद्राचं पाणी सूर्यास्तवेळी लालसर दिसतं आणि तो अनुभव प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजत देखील नाही. लाडगर बीचला गेल्यावर सर्वात जास्त उत्सुकता असते ती डॉल्फिन सफारीची. सकाळच्या वेळेत बोटीतून समुद्रात गेल्यावरती अनेकदा डॉल्फिन्स पाण्याबाहेर उड्या मारताना दिसतात. तो क्षण इतका सुंदर असतो की पर्यटक अक्षरशः मोबाईलमध्ये तो क्षण कैद करण्यासाठी धडपडत करतात. लहान मुलांसाठी तर हा अनुभव खूपच खास ठरतो. फक्त शांतता नाही तर थ्रिल आवडणाऱ्यांसाठी देखील लाडगर बीच एक परफेक्ट डेस्टिनेशन मानलं जातं. इथे बनाना राईड, जेट स्काय आणि बोटिंगसारखे अनेक वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये स्पीडने जाण्याचा अनुभव अंगांवर रोमांच आणतो. म्हणूनच मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत हा बीच एकदम परफेक्ट ट्रिप बनू शकतो. आजकाल अनेक बीचवर खूप गर्दी आणि आवाज असतो, पण लाडगर बीच अजूनही बराच शांत आणि स्वच्छ आहे. समुद्रकिनारी बसून फक्त नारळांच्या झाडाखाली निवांत फिरणं आणि थंड वाऱ्याचा आनंद घेणं हा अनुभव मनाला खूप रिलॅक्स करून जातो. लाडगरला गेल्यावर कोकणी फूड ट्राय केल्याशिवाय ट्रिप पूर्णच होत नाही. इथल्या घरगुती होमस्टेमध्ये मिळणारी फिश थाळी, सोलकढी, कोंबडी वडे आणि ताजे सी फूड पर्यटकांना खूप आवडत असतात. समुद्रकिनाऱ्यावर बसून गरमागरम कोकणी जेवण खाण्याची मजा काही वेगळीच मजा देत असते. पण लाडगर बीचचा सर्वात अस्मरणीय क्षण असतो सूर्यास्त. संध्याकाळी सूर्य हळूहळू समुद्रात मावळताना आकाशात लाल, नारंगी आणि गुलाबी रंग पसरतात. तो नजारा पाहताना अनेक जण काही क्षण शांतच होतात. म्हणूनच फोटोग्राफी आणि रील्स शूट करणाऱ्यांसाठी हे ठिकाण स्वर्ग मानलं जातं. जर तुम्ही अजून लाडगर बीचला भेट दिली नसेल तर यावर्षीच्या ट्रिप लिस्टमध्ये हे ठिकाण नक्कीच जोडा. शांत समुद्र, सुंदर निसर्ग, डॉल्फिन सफारी आणि कोकणाची खास चव हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल तर लाडगर बीच तुमच्यासाठी परफेक्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट कोकण ट्रॅव्हल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.